गाडी केलेली आहे तर बघू शकता. आता सध्या आम्ही पातूरच्या घाटामध्ये आहे, तर तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आपली टॉकीज कशी आहे आणि पिक्चर कसा आहे. तर हा माझा मित्र आहे सिद्धू भाऊ. हाय. तर सिद्धू भाऊ आपल्यासोबत आज पहिल्यांदाच आलेले आहेत. चला. हे आपले विश्वजित भाऊ. तर मित्रांनो चला भेटूया मिरज टॉकी मध्ये. बघा मित्रांनो, आपण आलो या रेस्टॉरंट मध्ये जेवण करायला. अकोला साइड मध्ये खूप हिरवगार निसर्ग दिसत आहे आपल्याला सध्या, आणि तुम्ही बघू शकता. अकोलाकरांनो, आम्ही आलो तुमच्या इकडे पिक्चर बघायला. मित्रांनो, आम्ही आलो इथं नाश्ता करायला. तर इथं आम्ही नाश्ता करणार आहे आणि नंतर आम्ही जाणार आहे मूवी बघायला. आपला भाऊ म्हणत आहे की इडली खायची, तर आपण जात आहे इडलीसाठी. तर बघा मित्रांनो, हे इडलीचं, तर आपण आलो इडली खाण्यासाठी इथे. तर हा आपला भाऊ म्हणते इडली खायची. गांधी चौक, तर ते बोलत आहेत गांधी चौकात इडली आहे. मित्रांनो, आपण गरम गरम खाणार आहे. तुम्हाला काय देऊ? ब्रेड वडा? हां, ब्रेड वडा. काय म्हटले? हो द्या तुमच्याकडे खाण्यासाठी वडापाव. मित्रांनो, खूप टेस्टी लागत आहे हे, तुम्ही बघू शकता. खूप अप्रतिम लागत आहे, तर तुम्ही ट्राय करा. फास्ट फूड शरीरासाठी चांगलं नसते, पण कधी कधी एन्जॉय करायला पाहिजे माणसाला. टेस्टी राहते. तर मित्रांनो, इतकं स्वादिष्ट लागत आहे, आणि सोबतच मी मिरची पण खात आहे. तर तुम्ही बघा आपली प्लेट. तर मी एक प्लेट पावडा घेतलेला आहे, आणि मी पावडा खात आहे सध्या. मित्रांनो, पावडा खाण्याचा आनंदही खूप वेगळा आहे. असं तुम्ही बाहेर आला की कधी ट्राय करा नक्कीच. बघा, मी आता खतम केलेला आहे. बोललो होतो मला मिरची द्या, आणि मिरची तिखट असल्यामुळे मी तर काय खाल्ली नाही. तर आपला भाऊ खात आहे इडली सांबार, तर बघू शकता तुम्ही. आणि काकांची इडली एक नंबर आहे मित्रांनो. अकोल्यामध्ये जर आले ना तुम्ही, तर इथं यांना नक्की भेट द्या. काका, तुमचा ॲड्रेस सांगा. समोर अकोला. काकांच्या इडलीचा स्वाद एक नंबर आहे मित्रांनो, आणि ते रस्सा पण खूप जास्त देतात आपल्याला खायला. तर बघा, माझा भाऊ खात आहे इडली सोबत रस्सा. एकदम बढिया. आणि आपले सिद्धू भाऊ बोलत आहेत की रोज कंटिन्यू इथंच खातो. तुम्ही बी आवश्यक एकदा भेट द्या. ठीक आहे, तर काकांना नक्की भेट द्या मित्रांनो. फक्त 30 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. बोल रे. आता काय बोलणार नाही, कारण जेवण एकदाच असते मला. एक इडली द्या आणि एक हे द्या, काय म्हणतात, थोडं छोटा का कजू एक खास ट्राय कर. तुला कशी वाटते इडली मला सांग. बरोबर बनवशील बरं. आम्ही दिसायला काळे त्यासारखे हँडसम नाही आम्ही दिसायला. आडवा घे ना. माहिती का आहे ना? कशी वाटली भावा तुला इडली? टेस्टी लागत आहे, आणि रस्ता पण खूप मस्त आहे. भाऊनं पण ॲड कर. मित्रांनो, आपण पोहोचलो मिरज टॉकीज मध्ये. तर आता आपल्याला पिक्चर बघायचा आहे. तुम्हाला दाखवतो पिक्चरची क्वालिटी कशी आहे आणि काय. तर खरंच मित्रांनो, आम्ही अकोल्यामध्ये पिक्चर बघण्यासाठी आलो. खूप मजा येणार आहे पिक्चर बघताना, आणि तुम्ही नक्की या मिरज टॉकी अकोला.
मित्रांनो टॉकीजही खूप मस्त दिसत आहे बाहेरून. आम्ही आमची गाडी लावलेली आहे पार्किंगला. हे बघा आपली गाडी, स्वामी नाव आहे तिच्यावर. टॉकीजमध्ये बघू शकता तुम्ही किती मस्त वातावरण आहे सुद्धा इकडे. आणि माझे मित्र कुठे गेलेत हे बघा, माझे मित्र इकडे थांबलेले. तर मित्रांनो आम्ही जातो आहे नाश्तामध्ये काहीतरी खायला. तर भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो तुम्ही बघू शकता धुरंधर. तर आपल्याला हा पिक्चर खूप जास्त आवडलेला होता पहिला पार्ट, आणि सेकंड पार्ट आपण आता पाहणार आहे. खूप वर्षानंतर मी अकोल्यामध्ये आलो आहे. आणि अकोल्यामध्ये मी लहान असताना माझ्या आजीचं ऑपरेशन असताना आलो होतो. तब्बल मी 1.5 वर्ष राहिलो होतो इथंसा, कारण की माझ्या आजीची खूप तब्येत खराब होती आणि तिचं ऑपरेशन होतं. तर तुम्ही बघू शकता अकोला. तर अकोला तसं मला पहिल्यापासून खूप जास्त आवडते. मित्रांनो आता आपण फ्रेश झालेलो आहे. बघा माझा लुक, आणि मी खूप हँडसम दिसत आहे. चला ते सोडा, ते कॉमेडीचा विषय आहे, कारण की हँडसम तर मी आहेच आहे. तर बघू शकता आपण इथं आता जात आहे. तर बघू आपले मित्रमंडळी काय करतायत अंदर. तर मित्रांनो थिएटरमध्ये एंट्री होत आहे आपली. तुम्ही बघू शकता हे आपल्यासोबतचे मित्रमंडळी आहेत. हे बघा धुरंधर 2. तर धुरंधर 2 साठी आपण निघालो आपल्या गावाकडून अकोल्यामध्ये. फ्रेश होऊन आलेलो आहे मित्रांनो पिक्चर बघण्यासाठी, आणि खूप जास्त एक्साइटेड आहे पिक्चर बघायला. तर आता आपण थिएटरमध्ये एंट्री करणार आहे. तर हे माझे मित्र बघा तुम्ही. आता ते बोलत आहेत की फोटो काढा वगैरे, आपण फोटो काढतो. मित्रांनो मिराज टॉकीजच्या अंदर आपण आलेलो आहे. हे बघा माझा मोठा भाऊ या विश्वजित. तर आम्ही सर्वांनी टॉकीजमध्ये एंट्री केलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर टॉकीज आहे मित्रांनो आतमधून. आणि बघू आता थिएटर एक्सपिरियन्स कसा होते. तर तुम्हाला आपण नक्कीच दाखवू की बा व्हिडिओच्या वगैरे. मला मित्र म्हणत आहे की फोटोज वगैरे काढ. या ठिकाणी खूप चांगले फोटो निघाले. तर आपण आता त्याचे फोटो क्लिक करतो. तर मित्रांनो आपण जात आहे धुरंधर 2 मूवी बघायला. तुम्ही बघू शकता आम्ही दोघं भाऊ चाललो पिक्चर बघण्यासाठी. तर धुरंधर 2 मूवी खरंच खूप बढिया आहे. आम्ही पहिला पार्ट पाहिला, आम्हाला खूप जास्त आवडला. त्यामुळे आम्ही अकोल्यामध्ये आलो आहे पिक्चर पाहण्यासाठी. तर थिएटर खूप भारी वाटत आहे मित्रांनो. तर तुम्ही या थिएटरमध्ये या, पिक्चर बघा. ठीक आहे चला आता आपण थोड्या वेळाला भेटू. मस्त बढिया वातावरण आहे थिएटरमधलं. हे बघा आपण याच्यामध्ये मित्रांनो आपण आलो आहे मिरज तिथेची माझी मित्रमंडळी बसली. तर बघा तर आम्ही बसलो आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तुम्हाला तर मित्रांनो आपली बॅग राहिली होती खाली. बॅग घेऊन आपण जात आहे पिक्चरकडे. लवकरच मित्रांनो माझी बॅग खालीच राहते होती. तर आता मी जाणार आहे फास्टमध्ये थिएटरमध्ये. तर आपलं थिएटर या साईडले आपले सर्व मित्र टॉकीजमध्ये एंटर झालेले आहेत. चला मित्रांनो मी खूप चांगली परत पाण्याची बॉटल आणि कॉफी 350 रुपयाला भेटत होती. दोघं खूप जास्त हसत आहेत. दोघंही वापस आले. तर बघा मित्रांनो इथं खूप जास्त प्राईस दाखवत आहेत. तर त्याच्यामुळं हे बसले तर इथं पाण्याची बॉटल आणि कॉफी 350 रुपयाला.
मित्रांनो टॉकीज खूप बढिया आहे पण इथं बजेट पण खूप जास्त आहे. तर तुम्हाला पिक्चर पाहायचा असेल तर तुम्ही इथं साधारणतः पर आदमी 3,000 रुपये तर कंपल्सरी लागतील मित्रांनो. कारण की इथं कॉफी आणि चाय प्यायसाठी 350 रुपये लागतात. तर बाकी तुम्ही ते इमॅजिन करू शकता की किती पैसे. तर मित्रांनो खूप जबरदस्त पिक्चर होता आणि सर्वात पहिले टॉकीजमध्ये बाहेर मी पडलो कारण की हिरोनीचा फोटो नव्हता जायला पाहिजे. मला वाटलं होतं की ते काही करून हिरोनीला सोबत ठेवेल त्याच्या. तर तरी पिक्चर खूप बढिया आहे आणि सर्वात पहिले मी थिएटरच्या बाहेर निघलो आहे. तर आता आम्ही चाललो रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. तर माझे मित्र येते तर मी त्यांचा वेट करते बाहेर. तर तुम्हीही या पिक्चर बघायला. पिक्चर खूप जबरदस्त आहे. भारत माता की जय. तर मित्रांनो खूप जबरदस्त आणि मस्त मूवी आहे. तर तुम्ही येऊ शकता अकोल्यामध्ये मिरज टॉकीजला. तर बघा पॉसिबल होता असेल तर या तुम्ही. माझा आशिष भाऊ होता तो तर काही आला नाही. ती आपली गाडी त्या ठिकाणी थांबलेली आहे. मला वाटलं की या साईडनं गाडी काढतील पण यांनी दुसऱ्या रस्त्याने गाडी काढली. त्यामुळे सर्वजण माझी वाट बघत राहिले तिथंसा.